चला लगेच मैदानाकडे रवाना व्हायचंय. काय सामना पाहिला. शेवटच्या चेंडू पर्यंत श्वास रोखून ठेवला होता. काय सूर्य काय जबरदस्त. म्हणजे खऱ्या अर्थानं जर एका बाजूला आपण विचार केला पळत तरी बी टीमचा, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं होतं की खऱ्या अर्थानं असं वाटत होतं की भिलवल्या ठाकूर आणि बी टीम कुठेतरी आगीकूच करते का. परंतु शेवटच्या चेंडू पर्यंत खऱ्या अर्थानं प्रेक्षकांनी एन्जॉय केलं. उद्या संध्याकाळी रात्री 7:30 वाजता पळसदरी, 7चा टाइम असणार आहे. पळसदरी आणि पळसदरी ठाकरवाडी. बघा पळसदरी ठाकरवाडी आणि पळसदरी याच्यामध्ये उद्या 7 वाजता पहिला मॅच होईल. 2 षटकांचा मॅच होईल. 2 ओव्हरचा मॅच होईल. दोन ओव्हरचा मॅच होईल उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता. तर त्याला मॅच सुरुवात करायची. बारवाई टीम फलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. तर कोणत्या ट्रॅकवर संजय नगर टीम कडून गोलंदाज कोण यूज केला जातोय. बारवाई टीमचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. दोन्ही टीमचे 12 खेळाडू नावं सांगण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. 12 प्लेयर, 12 खेळाडू या. रवींद्र आणि मयूर. गोलंदाज सुद्धा मयूर आहे. बारवाई टीमची फलंदाजी मार्कवर. ओहो पहिला चेंडू थोडासा डाऊन द लेग साइड. इट इज वाईड बॉल. संजय वाघमारे मेन पंच आमच्याकडे वळत्या धरतीला समान हात करता सांगता चेंडू वाईड आहे, खराब आहे. अवांतराने सुरुवात करतोय हा गोलंदाज मयूर. संजय नगर टीमचा गोलंदाज. एका बाजूला संजय नगर, दुसऱ्या बाजूला बारवाई. दोघांच्या मध्ये क्रिकेटचं बॅटल क्रिकेटच्या पटलावर रंगलं जाते. वर्णाई चषक 2024 पर्व पहिलं. काय दिमागदार 16 आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. पुढचा चेंडू मयूर याचा. ओहो इल्ली लागली जाते. फलंदाज बाद होणार. पहिला झटका लागला जातोय. बॅक टू द आउट रवींद्र. पहिला झटका. गोल्डन टचचा शिकार झालाय फलंदाज. जोर का झटका जोर से लगे. 1 बाद 1 अशी धाव संख्या झाले बारवाई टीमची. बारवाई दरम्यान संजय नगर याच्यामध्ये क्रिकेटचा थर्रार आपण पाहतोय. जबरदस्त नियोजन. वर्णाई चषक पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये काय जबरदस्त नियोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे प्रकाशजी पवार सर, त्यांच्यासोबत आमचे मनोज दादा आणि संपूर्ण आयोजक करते पूर्ण टीम. त्या टीमने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीच्या जोरावर मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण आजची ही दुसरी रजनी, दुसरी रात्र या ठिकाणी एन्जॉय करतोय. न्यू बॅटर सागर. रवींद्र बाद झालाय. सागर मैदानामध्ये दाखल झालाय. एका बाजूला सागर, दुसऱ्या बाजूला मयूर आणि गोलंदाज ट्रॅकवर सुद्धा मयूर ह्याला पाहतोय. संजय नगर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बारवाई. बारवाई आणि संजय नगर याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल. संजय नगर टीमचा गोलंदाज मयूर. ओव्हर द विकेट मारा. सुंदर चेंडू आहे. चेंडूला प्लास करण्याचा प्रयत्न केलाय. सरळ चेंडू टी फाईन लेगला निघून चाललाय. घोडीच्या वेगानं कार्पेटचा सीना चिरत चाललाय. बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर आहे तो चौकार आणि चौकाराच्या साने 1 बाद. धाव संख्या झाले बारवाई टीमच्या स्कोर कार्डवर 5 धाव संख्या झाले स्कोर कार्डवर. 1 बाद 5.
मित्रांनो जास्त स्कोर करेल त्याला बाय असणार आहे. ज्याचा हायेस्ट स्कोर राहील त्याला मात्र बाय असणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. मयूर डावखुरा गोलंदाज आहे. सुंदर फटका मिड विकेटला चेंडू खेळून काढला. डीप विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा. या 2 धावा मिळत आहेत बारवाई टीमला आणि धाव संख्या जाऊन पोहोचतोय 1 बाद 7 1 बाद 7 असे धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. पुन्हा मयूर गोलांची ट्रॅकवर येतोय. संजय नगर दरम्यान बारवाई याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल, क्रिकेटचं युद्ध, वार, लढाई चालू आहे. वरनाईचं मैदान, वर्णेगावचं मैदान, वरनाई चषक 2024 पर्व पहिलं शानदार शानदार वजनदार असं आयोजन. ब्लॉकचा चेंडू होता, कव्हरला चेंडू खेळून काढलाय, कव्हरवरून पॉइंटला जातोय, शॉर्ट पॉइंटला फील्ड केले, तोपर्यंत सिंगल. 8 धावसंख्या, 8 मध्ये 1 बाद झालाय. धाव संख्या झाले बारवाई टीमची स्कोर कार्डवर 8 1 बाद 8 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर मयूर. बारवाई टीमचा फलंदाज तर संजय नगर टीमची गोलंदाजी आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज सागर स्ट्राईक वरती आहे. तर मयूर आणि सागर ही जोड सकाळ आपण मैदानामध्ये पाहतोय बारवाई टीमची. तर संजय नगर टीमचा गोलंदाज आपण पाहू शकता मयूर याला. मयूर स्ट्राईक वरती आहे. सागर नाशकला पण 1 धाव मात्र लावड अपील केली होती. विश्वास कमी उत्साह जास्त आपण पाहिला. 1 धाव सिंगल आणि सिंगल धाव संख्या जाऊन बसते 9 या अंकावर. 1 बाद 9 अशी धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. 1 बाद 9 अशी धाव संख्या. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर. संजय नगर टीमचा गोलंदाज डावखुरा गोलंदाज. स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकवर गेलाय फलंदाज सागर आणि मयूर ही जोड सगळं मैदानामध्ये पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर मयूर. संजय नगर पुन्हा डाऊन टू लेग साइड. इट इज वाईड बॉल. वाढचा इशारा आमच्याकडे येतोय. धावा झाला स्कोर कार्डवर डबल फिगर 10 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. मयूर संजय नगर टीमचा हा गोलंदाज. खवरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला, फटका पासला. फिल्डिंग मध्ये मात्र थोडस फंबलिंग पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा, तिसऱ्या धावाला वार केला आणि 3 धावा मात्र चित्याच्या चपलाने पूर्ण केला जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 बाद धाव संख्या होते स्कोर कार्डवर 13 मेरा साथ सागर और मयूर का साथ तभी तो बनेगी आगे बात, क्योंकि पहला ओवर खत्म और टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 13 का आंकड़ा. 13 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर. 13 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर. 1 विकेट बैक टू आउट और पहला P1 का षटक खत्म. पावर प्ले और पावर प्ले का इस्तेमाल किया था गेंदबाज मयूर ने. बना के 1 विकेट चटकाया और 13 रन खर्च किया. पहला ओवर खत्म. दूसरा ओवर का भागदौड़ संभालने के लिए संजय नगर टीम का गेंदबाज कौन इस्तेमाल करेंगे. दूसरा ओवर राहुल पानी चला जाएगा, जल्दी कर वरना पानी चला जाएगा. पहला आड़ आता था टीवी के ऊपर, राहुल दादा पानी चला जाएगा. लेकिन ये राहुल गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए आ चुके हैं जरूर. संजय नगर टीम का गेंदबाज बारवाई टीम की बल्लेबाजी. 1 विकेट जा चुका है बैक टू आउट. 13 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर. शायद दूसरा ओवर का भागदौड़ संभालने के लिए राहुल, लेकिन स्ट्राइक और बल्लेबाज सागर नाशक के ऊपर मयूर और गेंदबाज का भागदौड़ संभालते हुए गेंदबाज राहुल पानी चला जाएगा. लेकिन राहुल और 2 विकेट मारा. स्ट्राइक ओवर सागर, बारवाई टीम का बल्लेबाज सागर. लेकिन पहला टीम की तरफ से दूसरा ओवर का भागदौड़ संभालते हुए गेंदबाज जरूर राहुल. गेंदबाज का भागदौड़, ज्यादा टाइम पास नहीं, ज्यादा फाइटिंग. टाइम पास में कुछ नहीं, वक्त निकल जाएगा. फाइटिंग करोगे तभी कुछ मिलेगा.
पहले गेंद बैक टू बॉलर, बॉलर के साइड से खेला, लॉन्ग ऑफ के एरिया में गेंद को ट्रैवल किया ऑन द कारपेट। यस नो चल रहा है। तू भाग मैं भाग, भागम भाग का जमाना, लेकिन रिक्स रिक्स लगी। एक रन फिक्स, सिंगल मिलेगा। सिंगल के साथ 14 का आंकड़ा, एक विकेट बैक टू डग आउट। और 14 का आंकड़ा चुका स्कोर कार्ड के ऊपर, और एक विकेट जा चुका है बैक टू डग आउट। एक विकेट और 14 का आंकड़ा भारवाही टीम के स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल ये दूसरा ओवर चला प्रगति पथ पर, और दूसरा ओवर का भागदौड़ संभालते हुए गेंदबाज आ चुका है राहुल। राहुल की अगली गेंद, लेफ्ट और राइट का कॉम्बिनेशन बोले ना दादा, तो सरदर्द भरा हुआ काम। क्या इस काम को खत्म करेंगे गेंदबाज राहुल? क्या लगाएंगे टाइगर या झंडू बाम? तभी तो बनेगा काम, क्योंकि कहा जाता है लेफ्ट राइट का काम तो सरदर्द भरा हुआ काम। अगली गेंद फेंकने के लिए तैयार राहुल, और दो विकेट मारा। लेफ्ट हैंड बल्लेबाज गेंद का इंतजार कर रहे मयूर। मयूर आहा, इसको लगा डाला तो लाइव जिंगा डाला। आहा, ये दिल मांगे मोर। वाह वाह वाह, जैसे लाइव छक्का मयूर के बल्ले से निकला ये छक्का, और छक्के के साथ कुल टोटल बन जाएंगे स्कोर कार्ड के ऊपर 20 20 20 का आंकड़ा, 20 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल क्या बल्लेबाजी में झलक दिखाई मयूर का बल्ला। ओहो, मयूर का बल्ला बोल रहा है, मयूर का बल्ला, सुभान अल्लाह। क्या बल्ला बोल रहा है मयूर का। लेफ्ट हैंड बल्लेबाज, लेफ्ट हैंड बल्लेबाज होती है वो डेंजर होती है, खतरनाक होती है। अगली गेंद फेंकने के लिए तैयार, लेकिन राहुल गेंदबाज का भाग दौड़, लेकिन राहुल के ऊपर हल्ला बोल रहे बल्लेबाज मयूर। अगली गेंद, ओ ये देखिए कमाल की गेंद फेंकी, कवर ड्राइव नजर आया, डीप कवर की तरफ गेंद को ट्रैवल किया, सिंगल को डबल कन्वर्ट। यकीनन दो रन का भागम भाग। रात चल रही है, रात में ज्यादा चोरी होती है। ये दूसरा रन पूरा किया, दूसरा रन चुरा लिया। ये दो रनों के साथ कुल टोटल 22 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। एक विकेट बैक टू डग आउट। यह मुकाबला जितने भी दर्शक लाइव मुकाबला केटीसी लाइव की तरफ से देख रहे होंगे, बिल्कुल यह मुकाबला दर्शकों को बताना चाहूंगा, बार भाई बनाम यह मुकाबला संजय नगर इनके बीच में चल रहा है। बार भाई की बल्लेबाजी, एक विकेट बैक टू डग आउट, 22 का आंकड़ा। ये बिंदु गेंद को जड़ में फेंका, सिंगल प्राप्त किया, 30 रन आ चुके हैं, 23। दो ओवर, दूसरा ओवर चल रहा है। राहुल गेंदबाजी मार के ऊपर, संजय नगर टीम का गेंदबाजी चल रही है, और बल्लेबाजी का छोर संभालते हुए बारवाई टीम, बारवाई बनाम संजय नगर, इनके बीच में यह मुकाबला चल रहा है। संजय जी वाघमारे दोनों पंच का मैं शुक्रिया अदा जरूर करना चाहूंगा, क्योंकि ये जो एसोसिएशन के पंच है संजय, दोनों संजय 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 वाघमारे, सरनेम देखा जाए तो डेंजर वाघमारे, लेकिन गेंदबाज के भागदौड़ संभालने के राहुल। और स्ट्राइक पर सागर, सागर स्ट्राइक पर गेंद का इंतजार कर रहा है। आएगा सागर दादा, टाइम आएगा। ये देखिए ब्लॉक में गेंद फेंका, और हेलीकॉप्टर की तरह गेंद को उड़ाने की कोशिश की थी सागर के द्वारा, लेकिन सिंगल प्राप्त करेंगे। सिंगल के साथ कुल टोटल बन जाएंगे स्कोर कार्ड के पर 24 कागड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। 24 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। माना कि एक विकेट बैक टू डग आउट, भारवाही टीम का एक विकेट जा चुका है बैक टू डग आउट, रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 24। सेकंड ओवर चल रहा है प्रगति पथ पर, और दूसरा ओवर का भागदौड़ संभालते हुए राहुल, संजय नगर टीम का गेंदबाज, संजय नगर टीम का गेंदबाज की अगली गेंद, राहुल की अगली गेंद फेंकने के लिए तैयार। ये देखिए स्ट्रेट फॉरवर्ड, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और मयूर का किया अंत। मयूर बैक टू डग आउट, जो बड़े खतरनाक खिलाड़ी थे उनको भेजे बैक टू डग आउट। विकेट क्रमांक 2, और रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 24।
24, 2 विकेट बैक टू डगआउट। और 24 का आंकड़ा, 24 का आंकड़ा मारवाड़ी टीम के स्कोर कार्ड के ऊपर। मारवाड़ी बनाम संजय नगर, इनके बीच में मुकाबला चल रहा है। 2 ओवर का खेल खत्म, मध्यांतर हो चुका है, इंटरवल हो चुका है। ये तो टेलर पिक्चर अभी बाकी है क्योंकि 12 गेंदों का खेल अभी बाकी, लेकिन जो इंटरवल हो चुका है, एक बड़े विकेट को बैक टू डगआउट भेजा, जो डेंजर जोन जिनको कहा जाता है, ऐसा लेफ्ट हैंड बल्लेबाज मयूर, लेकिन न्यू बैटर, बैटर का नाम रमेश, रमेश और सागर, लेकिन अरुण जिन्होंने टीम को प्यार किया, ऐसे गेंदबाज संजय नगर टीम का गेंदबाज अरुण क्या खतरनाक गेंदबाजी करेंगे। शायद आने वाला समय हर वक्त ही बताएगा कि अरुण जो गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए लेजेंड खिलाड़ी है, बहुत सारा क्रिकेट उन्होंने खेला है। कहा जाता है पुराना चावल, पुराना चावल है ना, उनका राइस आप कैसा भी बनाए तो अच्छा ही बनता है। पुराना चावल है, पुरानी हड्डी है, पुराना खिलाड़ी है, लेजेंड खिलाड़ी है, अनुभव है अरुण के पास। वो मैदान में दाखिल, गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए तैयार, लेकिन बल्लेबाजी का छोर संभालते हुए बल्लेबाज सागर, ट्राई के ऊपर सागर, नॉट ट्राई के ऊपर रमेश, रमेश और सागर दोनों खिलाड़ी, बारवाई टीम के खिलाड़ी पॉप इन क्रीज में इंतजार गेंद का कर रहे हैं। लेजेंड खिलाड़ी अरुण गेंदबाज का थोड़ा ज्यादा टाइम पास मत किया करे या दादा, क्योंकि देखिए टाइम निकलता जाएगा। अरुण की अगली गेंद, पहली गेंद, पहले गेंद कवर के सर के ऊपर से मार रहा, गैप को सिलेक्शन किया, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, गेंद हो जाएगी फरार, ये मिलेगा पूरा का पूरा नंबर 4, चौकार। चौवे के साथ तो शुरुआत हो चुकी है अरुण दादा, क्योंकि आपके ऊपर पहले गेंद के ऊपर हल्ला बोला है बल्लेबाज ने। 4 नंबर आ चुका है और कुल टोटल बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 28 28 28 का आंकड़ा। अरुण की अगली गेंद, ये देखिए, एक गेंद तेरी, दूसरी गेंद मेरी, बारी बारी सबकी बारी, अभी पहली तेरी बारी, दूसरी मेरी बारी, और क्लीन बोल्ड किया बल्लेबाज सागर को, सागर को किया नदी और नाला, सुखा दिया उनका पानी। बल्लेबाज अंकुश, मारवाड़ी टीम का बल्लेबाज अंकुश इनायत नंबर 5 के ऊपर जा चुके हैं। माना कि 3 विकेट बैक टू डगआउट आ चुके हैं। अब रमेश हो, अंकुश हो, लेकिन मारवाड़ी टीम बिल्कुल अंकुश के नाम से खेला करती है। अंकुश के ऊपर जिम्मा है जरूर, लेकिन ये कच्चियां गोली नहीं खेली है इस खिलाड़ी, गेंदबाज शानदार गेंद फेंकी है अरुण, जिनका नाम खतरनाक गेंदबाज है जरूर। ज्यादा स्टेपल हुए थे बल्लेबाज, जिसके कारण संजय वाघमारे साहब ने कहा कि आप ज्यादा स्टेपल हुए थे और कहीं ना कहीं ये अच्छी गेंद जरूर काउंट की जाएगी अरुण के द्वारा। अगली गेंद अरुण की, ओहो, इस गेंद को खेला डिप्यूटेड के एरिया में, सिंगल मिलेगा, सिंगल प्राप्त किया अंकुश ने, सिंगल के साथ 29 का आंकड़ा, 3 विकेट बैक टू डगआउट, 29 रन बन चुके स्कोर कार्ड के ओवर। फिलहाल तीसरा ओवर चल रहा है प्रगति पथ पर, तीसरा ओवर का भागदौड़ संभालते हुए अरुण, संजय नगर टीम का गेंदबाज, और अरुण के नाम से ये टीम खेला करती है, इस मैदान के ऊपर होते हैं जरूर संजय नगर टीम की। तो दूसरी तरफ बारवाई टीम जो अंकुश के नाम से खेला करती है। ये किस प्रकार की गेंद है, मैंने तारीफ की, ये पुराना चावल है, उनके द्वारा गलती, और गलती क्रिकेट में नहीं चलती, आपको चलती करते है बाहर। दोनों फ्री हिट रहेगा, इसके आने वाले हाथ की अगली गेंद रहेगी मुक्त, यानी कि फ्री हिट, उगड़ा डोले पार नेट फुटता चिंटू हाथ न रहे फ्री हिट। इस फ्री हिट का फायदा उठाएंगे क्या बल्लेबाज? 30 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर, 30 धावा धरत स्कोर कार्ड पर।
तिसरं षटक चालू आहे. 30 धावा झाल्या स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू वाह साउंड डिलीवरी प्लेट को किया क्लियर किया. तभी तो हमने कहा था ना दादा ये पुराना चावल है. अरुण लेजेंड खिलाड़ी बहुत सारा उन्होंने क्रिकेट खेला है. अभी भी मैदान के ऊपर खेल रहे संजय नगर टीम का गेंदबाज अरुण. उनके नाम से टीम जरूर उतरी इस मैदान के ऊपर. संजय नगर टीम है जरूर. राउंड विकेट. बैक टू बॉलर. बॉलर के तरफ गेंद को खेला. सिंगल छुड़ाएंगे जरूर. 31 30 रन 31. यस 3 ओवर का खेल कदम. 31 का आंकड़ा. 31 3 विकेट लॉस. 3 ओवर कंप्लीट. आखिरी ओवर कौन लेकर आएगा? आखिरी ओवर का भागदौड़ कौन संभालेगा? डेथ ओवर वो बहुत बड़ा जिम्मा होता है. डेथ ओवर का बहुत बड़ा जिम्मा होता है. ये जिम्मा उठाने के लिए कौन गेंदबाज को इस्तेमाल करेंगे इस मैदान के ऊपर? अरुण इनको लेकर आएगा. कौन आखिरी ओवर का भार सौंपेंगे किसकी तरफ? अरे आखिरी ओवर का भागदौड़ कौन उठाएगा ये जिम्मा? आखिरी ओवर खतरनाक ओवर होती है. डेंजर ओवर होती है. और इस ओवर में ज्यादा से ज्यादा गेंदबाज की पिटाई होती है. सागर गेंद बॉलर ने सागर. सागर के ऊपर भरोसा. सागर के ऊपर जरूर भरोसा. हेलो हेलो. आखिरी ओवर का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज सागर आ चुके. पहली गेंद यस चढ़ गेंद थी. बिल्कुल सड़क की ओर का ऑफर किया था. तब तक दूसरा रन चुराने का मौका मिला. खाओ कॉर्नर के रीजन में ट्रैवल किया था. सिंगल को डबल कन्वर्ट किया. 2 रनों का इजाफा. कुल टोटल बन जाएंगे स्कोर कार्ड के ऊपर 33 का आंकड़ा. आखिरी ओवर का भागदौड़. आखिरी ओवर चल रहा है और 33 का आंकड़ा. रन ले चुके स्कोर कार्ड पर 33. अगली गेंद फेंकने के लिए गेंदबाज फिर से तैयार. सागर राउंड विकेट मारा. ओह मिस्टर खेल बैठे जरूर. कैच की संभावना. उंगली उठी. दुर्घटना घटी. विकेट जाएगा. बैक टू द आउट. विकेट क्रमांक 4 बारवाई टीम का 33 के ओवर चौथा झटका. रमेश बैक टू द आउट. अल्पेश लेकिन 45 नंबर का जर्सी जिन्होंने परिधान किया रोहित शर्मा के ज्यादा फैन रहेंगे. अल्पेश रोहित शर्मा के फैन जरूर होंगे अल्पेश, क्योंकि उनके जर्सी के ऊपर रोहित नाम है जरूर. लेकिन अल्पेश है. सागर की अगली गेंद. ओहो ये कहीं ना कहीं ट्रायंगल से गेंद निकल गई. यस इट इज वाइड बॉल. ऐसा लग रहा था मुझे. डाउन द लेग साइड. इट इज वाइड बॉल. ट्रायंगल से नीचे साइड ट्रायंगल से गेंद निकली लेकिन नहीं. डाउन द लेग साइड. यस इट इज वाइड बॉल. वाइड का इशारा और टोटल रन बन जाएंगे. कुल स्कोर कार्ड के ओवर 34. 34 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर. फिर से गेंदबाज सागर. ट्राई के बल्लेबाज अल्पेश. बारवाई टीम का ये बल्लेबाज अल्पेश. लेकिन गेंद काफी नीचे. गेंद वाइड बॉल. यस फिर से वाइड बॉल. बार बार खराब गेंद फेंक रहा है सागर. खराब गेंद होने के कारण थोड़े से नर्वस जरूर हो जाएंगे. नाराज रहेंगे और कुल टोटल बन जाएंगे स्कोर कार्ड के ऊपर 35 36. यस वाइड +1 36. 36 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर. 36 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर. फिर से गेंदबाज तैयार. स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज आ चुके हैं रमेश. अंकुश यह हवाई सफर लेकिन कौन पकड़ेगा? ये कहीं ना कहीं तू पकड़ मैं पकड़. लेकिन तब तक गेंद ने टप्पा खाया. निकल गई. डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर. दमदार आर पार चौकार. चौबे के साथ 40 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर. और टीम 40 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर.
गेंदबाज फिर से तैयार across the line खेलने का प्रयास फटफुट के ऊपर चले गए थे, जगह बनाई थी लेकिन सिंगल रन मिलेगा। लेकिन कहाँ लगी है गेंद, बल्ले पे छुकर गया, पैरों पे छुकर। यस, हाँ, ये इशारा होना चाहिए, मेन पंच इशारा होना चाहिए। हाँ, क्योंकि मैन ऑफ द सीरीज जब किसी खिलाड़ी को मिलती है ना, तो हर एक रन बहुत कीमत होती है। 41 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। ओहो, ये शायद ऊपरी हिस्सा लगा, बल्लेबाज जाएगा बैक टू डगआउट। बल्लेबाज अल्पेश बैक टू डगआउट। छठवां विकेट, पांचवा विकेट। विलास नो बैटर, विलास मैदान की तरफ रवाना हो चुके विलास। लेकिन 41 के ऊपर यह पांचवा झटका बारवाई टीम के लिए लगता हुआ जरूर। बारवाई बनाम संजय नगर, इनके बीच में यह मुकाबला चल रहा है। सभी दर्शकों को मेरा प्यार प्यार भरा नमस्कार। जहां जो हमारे दर्द प्रेक्षक जो है बिल्कुल गर्दी करके बैठे हैं, उनका भी, जो हमारे माए बाप होते हैं, उनका तहे दिल से शुक्रिया था, स्वागत। काफी नीचे गेंद जरूर, शॉट दरमियान की तरफ गेंद को ट्रैवल किया, सिंगल मिलेगा, सिंगल को डबल कन्वर्ट हो जाएगा। जरूर 2 रनों की चोरी हो गई, तीसरा रन लेना चाहते हैं लेकिन रनआउट का विकेट, शायद रनआउट का विकेट जाएगा। यस, रनआउट का विकेट, 2 रन तीसरी की मांग की थी जरूर, लेकिन ये 2 रन मिल चुके, पहले इनिंग समाप्त हो चुके, रन बच चुके कुल स्कोर कार्ड के ऊपर 43। 43 धावा झाल्या स्कोर कार्डवर, पहिली इनिंग समाप्त झाली, 43 चा आकडा आला स्कोर कार्डवर, वर झालाय 43 धावांचा, 44 धावा बनवावे लागतील संजय नगर टीमला। त्याच्यानंतर होणारा सामना 43 धावा झाले, 43 आणि 44 धावा त्या विजयासाठी संजय नगर टीमला। यस, मी थोडासा ब्रेक घेतो, याच्यावरती धावतो लाईव्ह टेलिकास्ट ऐकण्यासाठी जाते येत आहेत तुमच्या आमचे सर्वांचे लाडके आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रकाशजी पवार सर यांच्याकडे मायक्रोफोन चालतोय। तत्पूर्वी मी थोडासा घेतोय ब्रेक। हॅलो 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 चेक हॅलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानवंदना देऊन माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय। तर जाऊया मैदानाकडे, मॅच रंगतीय, बारवय विपक्षात असेल संजयनगर टीम। तर आपण पाहतोय फर्स्ट इनिंग इथं संपुष्टात आली आहे आणि फलकावरती धावा लागल्या गेल्यात। 43 धावा आपण पाहतोय, येणाऱ्या 24 चेंडू आणि 44 धावींची गरज असेल संजयनगर टीम समोर। तर फलंदाजाची जोड साखळी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाली आहे। मयूर त्याच्या जोडीला असेल रमेशला आपण पाहतोय।
तर मयूर जर विचार केला ना तर आत्ताच झालेला फौजदारी ठाकूरवाडी इथे जो आयोजन झालं होतं एका धुमाकूळ घातला होता या फलंदाजानं. तोच फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय मयूर. तर नक्कीच आपण पाहतोय 43 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात येणारे 24 चेंडू आणि 44 धाब्यांची गरज असेल संजयनगर टीम समोर. तर आपण पाहतोय रमेश त्याच्या जोडीला आपण पाहतोय मयूरला आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय पहिलं P1 षटक आपण पाहतोय. जे P1 षटक असतं एक महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. तर P1 पहिलं षटक आपण पाहतोय अंकुशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय रमेश, नॉन स्ट्राइक एंड वरती मयूर. तर मॅच होईल इथून ऑन. आपण पाहतोय आजच्या ए गटातील पहिला सामना आपण पाहतोय संजय नगर त्याच्या विपक्षात असेल बाराबाई टीम. तर मॅच आपण स्टार्ट करू. पहिला चेंडू आपण पाहतोय एका गुडलेंदवरती चेंडू आदळाना मिसफिल्ड आपण पाहतोय समोरच्या दिशेनं. मिसफिल्डचा आपण पाहतोय पुरेपूर फायदा मिळालाय. फलंदाज रमेश 4 धाब्यानं आपण पाहतोय खातं ओपन केलं जात आहे संजय नगर टीमचं. जर पाहायला गेलं तर आधीच आपण पाहतोय धावफलकावरती थोडस लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतोय परंतु 43 धावा डिफेंड आपण पाहतोय करण्याचा दमखम आपण पाहतोय बारवाई टीम मध्ये आहे. कारण पहिल्याच आपण पाहतोय मिसफिल्डचा आपण चौकार पाहायला गेला. दुसरा चेंडू आपण पाहतोय सुंदररीत्या हाताळला गेला. समोरच्या दिशेनं आपण पाहतोय फटका खेचायचा होता परंतु थोडस एलिव्हेशन कमी मिळालं फलंदाजाला. इथून आपण पाहतोय दुसरा चेंडू डॉट. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेनं आपण पाहतोय फटका मात्र सजवला गेलाय. अखेरच्या क्षणाला आपण पाहतोय मिसफिल्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळालाय रमेश फलंदाजाला. दुसरा चौकार आपण पाहतोय. तर आपण पाहतोय सुंदर गोलंदाजीचं प्राधान्य इथे दाखवलं जातंय परंतु क्षेत्ररक्षक मात्र थोडस साथ देत नाही गोलंदाजाला. पुन्हा आपण पाहतोय स्टेटन ऑन ग्राउंडचा फटका खेचायचा होता परंतु चेंडून मात्र उचली घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन घुसावला गेलाय. तर चौथा चेंडू आपण पाहायला गेला तर डॉट. पुन्हा हा ट्रॅकर चेंडू त्याला पुल केलाय. फटका झालाय सक्सेसफुल. हा येतोय रमेशच्या बॅट मधून तिसरा मोठा फटका. षटकार ठोक डीजे. नक्कीच जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये मात्र आक्रमण चढवलं गेलंय फलंदाज रमेश या फलंदाजानं. 2 चौकार घेतले गेले त्याच्यानंतर आपण पाहतोय मोठा फटका आला त्याच्या बॅट मधून. पुन्हा आपण पाहतोय थोडी सरसावून फटका खेचायचा होता. थोडीशी विकेट किपरनं मात्र चुकी केली आहे. त्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय सिंगल ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. सिंगल ना आपण पाहतोय धावफलकावरती धावा ऍड होत आहेत. पहिला षटक आपण पाहतोय P1 चं पहिलं षटक इथं संपुष्टात आलंय. धावफलकावरती धावा लागल्या बिनबाद 15 धावा आपण पाहतोय. नक्कीच जर गोलंदाजाचा विचार केला अंकुश थोडस मागणं आपण पाहतोय कारण क्षेत्ररक्षकानं मात्र चुक्या केल्या. त्या मोबदल्यात आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर संजय नगर टीमच्या अजूनही
फलंदाजाची जोडसाखळी मैदानामध्ये गेली होती ती तशीच आपण पाहतोय. अनिकेत भापे सर इथे उपस्थित झाले, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला सुद्धा यशवंत वाघ सरांना विनंती असेल आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर दुसरं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये केशवला आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र ऑन साईडला फटका खेचला गेलाय. एकच धाव मात्र खर्च केली जाईल या चेंडूवरती. एकेरी धावेने धावफलकावरती धाबा जोडला गेला तर 16 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. इथून कुठेतरी गोलंदाजाला मात्र कमबॅक करावा लागेल. पहिला षटक आपण पाहतोय अंकुशनं हाताळला गेला होता, थोडस मागणं षटक ठरलं गेलं होतं, परंतु दुसरे षटक मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती केशव. तर थोडस स्पीडअप करायचं आहे. आयोजकांचा निर्णय येतोय आमच्यापर्यंत, कारण वेळ खूप खर्च करतायत दोन्ही टीम. कोणती टीम मिटिंग नको या. तर केशव आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल खर्च केली या गोलंदाजांना. पुन्हा आपण पाहतोय ब्लॉक होल्डचा हा चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. 4 धावा आपण पाहतोय या चेंडूवरती ऍड केल्या जातील. 4 धाव संख्येनं धाव फलकावरती धाबा लागल्या गेल्या तर 20 धावा आपण पाहतोय. तर पाहायला गेलं ना तर खऱ्या अर्थानं अशा चुका कितपत महागडं पडतील येणारा आपल्याला वेळच ठरवून देईल. कारण आपण पाहतोय धाव फलकावरती 44 धावा आपण पाहतोय. अक्षय देशमुख सर, अक्षय मापती सर, विनोद देशमुख सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सरचे असं स्वागत असेल. तर आपण पाहतोय सर धावा लेग बायची काय बॅट कट आहे. बॅट कट नक्कीच आपण पाहतोय. लगातारचा दुसरा आपण पाहतोय मोठा फटका आपण पाहायला गेला मयूरच्या बॅट मधून. तर कॅमेरा थोडस व्यासपीठ कव्हर करायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय तर या आपण मान्यवरांचा सत्काराकडे जाऊया. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू त्याला पुल केलाय, फटका झालाय सक्सेसफुल. हा येतोय रमेशच्या बॅट मधून चौथा मोठा फटका षटकार. अक्षय मापती सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचा सुद्धा सन्मान केला जाईल. नक्कीच आपण पाहतोय मनोज झुरे तुमचा सत्कार. पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईन थोडीशी खराब आपण पाहतोय. स्वेर चेंडू आपण पाहतोय, एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय धावफलकावरती ऍड होईल. एकेरी धावेने धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. अनिकेत मापते सरांना सुद्धा विनंती असेल आपण आपला सुद्धा सत्कार केला जाईल. कॅमेरा थोडासा फोकस करा इकडे. अगदी आपण पाहतोय मनोज जोडे सरांचा अचूक
नजर आपण पाहतोय. जे जे पाहुणे येतात त्यांचा सुद्धा आपण पाहतोय सत्कार केला जातोय. तर आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. या चौकारच्या सहाय्याने धावफलकावरती धावा ऍड होतील. 36 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा मात्र इथं खेळ समाप्त झालाय आणि येणारी 12 चेंडू आणि इथून गरज असेल 8 धावसंख्येची. 12 चेंडू 8 धावा आपण पाहतोय. समीकरण मात्र सोपं वाटतंय परंतु चेस करणं मात्र किती कठीण आहे हे मात्र आपण तर तिसरं षटक आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सागरला आपण पाहतोय. सागरला मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल कारण पाहायला गेला ना तर अगदी 12 चेंडू मध्ये 8 धावा डिफेन्स करायचे. एक टिचून गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय गलीचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे धावतोय परंतु अखेरच्या क्षणाला चेंडूने मात्र कलाटणी मारली आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू. 4 धावा आपण पाहतोय ऍड होतील. 4 धाव्यानं धावफलकावरती वाढ होईल आपण पाहतोय. 40 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 धावसंख्येची गरज असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय गुड लेंथ वरती चेंडू आदळला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये दस्तान झाला. हा चेंडू मात्र डॉट आपण पाहतोय. जर पाहायला गेलं ना तर पहिल्या गोलंदाजांना थोडासा मार्क कमी पडला असताना तर आपल्याला समीकरण काही वेगळं दिसलं असतं परंतु थोडसा गोलंदाजावरती मार पडला गेला. कॉट अँड बोल्ड आपण पाहतोय. व्हॉट अ कॅच गोलंदाजाकडून पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय पहिला धक्का बसला गेलाय संजयनगर टीमला मयूरच्या स्वरूपात. चला फलंदाज मात्र लगेच मैदानामध्ये दाखल करायचं आहे. आधीचा वेळ खूप खर्च झाला मित्रांनो. वेळेला बांध द्या मित्रांनो. पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेला ना तर न्यू बॅटर आपण पाहतोय. बलिरामला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. जर पाहायला गेलं ना तर कालच्या दिवसात मात्र हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळाले. तर आपण पाहतोय बलिरामच्या थोडसा दुखापत आहे त्याला आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय कमरेचा ऑपरेशन झाला या खेळाडूचा तरी सुद्धा आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. त्याला रनअप आपण पाहतोय मैदानामध्ये. तर आपण पाहतोय विजयासाठी अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती बलिरामला आपण पाहतोय. सागर गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू फेस करत असताना समोरच्या दिशेने आपण पाहतोय फटका खेचला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे उचल फेक करीत तोपर्यंत 1 धाव आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती ऍड होईल. 41 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. सामना मात्र पूर्णपणे संजयनगर टीमच्या खिशामध्ये आपण पाहतोय परंतु आपण पाहतोय बारवई टीम पुढं हार मानायला तयार नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेनं हा फटका एक देखना फटका आपण पाहायला गेला परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती ऍड होईल. 42 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही
2 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा लॉंग रनला फटका खेचला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात आहे. एकच धाव आपण पाहतोय. लेकीचा तिसरं षटक मात्र इथं संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तर 43 धावा. स्कोर इक्वल आपण पाहतोय. समांतर अजूनही विजयासाठी मात्र एका धावेची गरज असेल. येणारे 6 चेंडू आणि एका धावेची गरज असेल. तर चला लगेच स्पीडअप करा बारबई टीम. आपण कोणतीही टीम मीटिंग करायची नाही. जो आपला गोलंदाज असेल त्याला लगेच चेंडू सोपवायचा आहे आणि लगेच मॅच ऑन करायची आहे. तर पाहायला गेला तर 12 वाजलेत. अजूनही हे गटातील पहिला सामना आपण पाहतोय. तर चला लगेच बारवई टीम आपण लगेच स्पीडअप करायचा आहे. याच्यानंतर आपण पाहतोय मॅच रंगली जाईल. फौज जरी तिच्या विपक्षात असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेनं. आपण पाहतोय साईड स्क्रीनच्या दिशेनं 1 बाउन्स सरकार विजयी फटका आपण पाहतोय. नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहतोय संजय नगरनं मात्र वर्चस्व गाजवलं गेलंय. तर आपण पाहतो